अंगणवाडीतील आहार बदलला, खिचडीऐवजी काय मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती. अंगणवाडी केंद्रांमध्ये येणाऱ्या लहान मुलांना तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पूरक पोषण आहार हा नेहमीच महत्त्वाचा विषय राहिला आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून केवळ पूर्वप्राथमिक शिक्षणच दिले जात नाही, तर बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरणासाठी समन्वय, वाढीचे निरीक्षण आणि पोषणविषयक जनजागृती अशा अनेक सेवा दिल्या जातात. सध्या सोशल मीडियावर अंगणवाडीतील आहारामध्ये बदल झाल्याची आणि विशेषतः खिचडी बंद झाली अशा प्रकारची चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की नेमका आहार बदलला आहे का? बदल झाला असेल तर खिचडीच्या जागी काय दिले जाणार? हा बदल सर्व अंगणवाड्यांना लागू आहे का? आणि यामागे शासनाचा अधिकृत निर्णय आहे का? या सर्व प्रश्नांकडे पाहताना सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हिडिओच्या थंबनेलवरून शासनाचा निर्णय निश्चित मानता येत नाही. आहाराच्या स्वरूपात अधिकृत बदल असल्यास त्यासाठी संबंधित शासन निर्णय, विभागीय आदेश किंवा अधिकृत परिपत्रक पाहणे आवश्यक आहे. अंगणवाडीतील पूरक पोषण आहार म्हणजे काय? अंगणवाडी सेवा ही बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली महत्त्वाची व्यवस्था आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत कुपोषणाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी पूरक पोषण कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ पोट भरणे नसून बालकांना आवश्यक पोषणमूल्ये मिळवून देणे हा आहे. विशेषतः लहान वयामध्ये योग्य पोषण मिळाल्यास बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला मदत होते. अंगणवाडी सेवांच्या लाभार्थ्यांमध्ये प्रामुख्याने 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांचा समावेश होतो.